नमस्कार सगळ्यांना. तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलवर स्वागत. आज बनवणार आहोत अगदी घरच्या पद्धतीने मऊ लुसलुसीत आणि छान फुगलेली ज्वारीची भाकरी. भाकरी करताना तुमची भाकरी तुटते का, भाकरीला भेगा पडतात का, किंवा भाकरी तव्यावर नीट फुगत नाही, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर आज आपण भाकरी मऊ होण्यासाठी पीठ कसं मळायचं, भाकरी कशी थापटायची आणि तव्यावर कशी भाजायची, मी हे अगदी सोप्या पद्धतीने दाखवणार आहे. तर मग चला या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. तर मी येथे भाकरीसाठी सगळ्यात आधी ज्वारीचं पीठ व्यवस्थित असे चाळून घेतलेलं आहे. आणि भाकरी बनवताना आपण थंड पाणी किंवा कोमट पाणी किंवा गरम पाण्याचाही उपयोग करू शकतो. मी इथे कोमट पाणी घेतलेलं आहे. बस आपल्या भाकरी बनवण्यासाठी फक्त भाकरीचं पीठ, पाणी या दोनच गोष्टी आपल्याला लागतात आणि आपली भाकरी व्यवस्थित अशी छान तयार होऊन जाते. भाकरी चांगली होण्यासाठी पीठ हे ताजं असणं आणि पीठ व्यवस्थित मळणं खूप महत्त्वाचं आहे. तर तुम्ही बघू शकता इथे मी खूप व्यवस्थित असे पीठ मळून घेतलेलं होतं. तर मी इथे पिठाचा व्यवस्थित असा गोळा करून भाकरी थापटत आहे. येथे सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पाणी एकदम जास्त घालून पीठ मऊ एकदम पातळ करायचं नाही. तर पीठ एकदम एकजीव असलं आपली भाकरी खूप छान फुगते. तर तुम्ही इथे बघू शकता मी इथे दोन्ही हाताने व्यवस्थित असे भाकरीला थापटून घेत आहे. हळूहळू आपण भाकरीला थापटायला सुरुवात करायची. भाकरी थापताना हाताचा हलका दाब ठेवायचा आणि भाकरी हळूहळू गोल गोल फिरवत भाकरी थापटत राहायची. भाकरीचा कडा तुटत असेल तर भाकरीला थोडंसं पाणी लावून कडा व्यवस्थित करायचं, नसं थोडंसं पीठ लावायचं. सहसा आपण पीठ व्यवस्थित मळून घेतलाच भाकरीचा तुकडा कडाला चिरा नाही पडत सहसा. तर तुम्ही तर बघू शकता गोल अशी भाकरी आपली तयार आहे. तर तवा चांगला व्यवस्थित गरम आधीच मी करून घेतलेला होता, त्यामुळे आपण तव्यावर अलगद अशी भाकरी टाकून घेतलेली आहे. भाकरी टाकल्यानंतर भाकरीला लगेच वरच्या बाजूला थोडंसं पाणी लावून घ्यायचं आणि थोडा वेळ ठेवून भाकरीचं वरल्या साईडचं पाणी सगळं सुकू द्यायचं नाही. थोडंसं सुकल्यानंतर भाकरी आपण व्यवस्थित अशी पलटून घ्यायची आणि ती थोडी खाल्ल्या साईडला भाकरी व्यवस्थित अशी भाजली जाते. आणि मेन म्हणजे भाकरी तवा व्यवस्थित गरम असेल तरच आपली भाकरी व्यवस्थित अशी खाल्ल्या साईडनं भाजली जाते. मग तवा गरम नसल्यास भाकरी व्यवस्थित शेकली जात नाही. त्यामुळे तवा व्यवस्थित असा गरम करून घ्यायचा. तर तुम्ही बघू शकता ह्या साईडने एका साईडने भाकरी आपली थोडीशी शेकलेली आहे. तर आपण आता 1 मिनिटानंतर भाकरी अशी पलटून घेतली आहे आणि आता खाल्ल्या साईडने आपण 1 मिनिट अशी भाकरी परत शेकून घेणार आहोत. तर आता आपली भाकरी कशी व्यवस्थित अशी फुगते तुम्ही ह्या व्हिडिओमध्ये बघू शकता. तवा व्यवस्थित गरम असणे हे भाकरी शेकण्याचं व्यवस्थित असं कारण आहे. मेन म्हणजे तुम्ही बघू शकता इथे आपली भाकरी व्यवस्थित अशी फुगलेली आहे. अशी भाकरी फुगली की व्यवस्थित अशी खाल्ल्या साईडने शेकली की आपल्या भाकरी लगेच काढायची. जसं आपण जास्त वेळ भाकर गॅसवर ठेवून शेकली तर ती कडक होऊ शकते व करपूही शकते. तर आपली भाकरी तयार आहे. बघा किती छान फुगली आहे. तर आपली आजची मऊ आणि फुगलेली ज्वारीची भाकरी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्ही ही पद्धत घरी नक्की करून बघा. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका.